या ठिकाणी हा जो इव्हेंट या ठिकाणी संपन्न होतो आहे, आप्पा आमच्या तालुक्यामध्ये एवढा मोठा हा इव्हेंट राज्यस्तरीय पहिलाच होतोय. तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं, विशेषतः तुम्ही मुस्लिम संघाला हा इव्हेंट जुन्नर तालुक्याला दिला, त्याबद्दल आपला खूप धन्यवाद. आम्हालाही या ठिकाणी आमची क्षमता सिद्ध करण्याचं तुम्ही प्रोत्साहन दिलं, त्या संदर्भात आपलं खरोखर सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि अर्थातच आलेल्या सर्व खेळाडूंना या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. मुक्ताई हॉलमध्ये मुक्ताईच्या आशीर्वादाने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा 20, 25 आणि 26चं आयोजन आणि 20 वर्षाखालील मुले फेस्टिवलमध्ये या ठिकाणी भाग घेत आहेत. त्यामध्ये 68 संघ महाराष्ट्रातून आलेले आहेत. तब्बल 550 या ठिकाणी कुस्तीगर उपस्थित राहिले आहेत. आणि अशा ह्या मोठ्या कार्यक्रमाला आमचे संदीप आप्पा भोंडवे, त्याचप्रमाणे मुरलीधर अण्णा आले नसले तरी इकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की वाटून कसं घ्यावं ते शिरूरकरांकडनं शिकावं. या ठिकाणी निश्चितपणाने आलेले सगळेच मान्यवर, कारण 2-2 मिनिटं घ्यायची आहे. आदरणीय व्यासपीठ म्हणेल, मग सरपंच असतील, संतोष राणा असतील, सगळेच मान्यवर ज्यांना पुरस्कार मिळालाय, ज्यांना सदस्यपद मिळालंय, आमचे या ठिकाणी वाजगीजी असतील, संतोषजी, सगळे, कारण संतोष ठेवायची माणसं माझ्याकडे जास्त आहेत, त्यामुळे सगळ्यांचा उल्लेख झाला पाहिजे. सर, आपण या तालुक्याला एक वेगळी दिशा देत आहेत, तरुणांना घडवतायत आणि तरुणांना घडवत असताना आज कोराळ्यांनी जो भूमिका घेतली आणि सदस्यपद त्यांना मिळाले ते राखण्यासाठी प्रकाश तुझ्यासारखा तरुण या ठिकाणी खरोखरच त्या ठिकाणी कोराळ्यांनी कुस्त्या करून दाखवल्या. तुला पण जरा करून दाखवावं लागेल, घाटात का होईना, त्याच पद्धतीने या ठिकाणी आदरणीय व्यासपीठ म्हणत असताना सगळ्यांची नावं घेणं गरजेचं, पण आम्हालाही पुढे कार्यक्रम आहे. आप्पा आले आहे, शिरूरमधून आले आहेत आणि आप्पांना मी आज नाही तर गेली 20 वर्ष या ठिकाणी पाहते आहे. कारण मंगल आप्पा बरोबर असणारे आणि मंगल आप्पाच्या पुढे जाणारे, चांगल्या पद्धतीने या क्षेत्रामध्ये नाव मिळवणारे, असं मी त्यांची प्रतिमा पाहते. आणि म्हणूनच या कार्यक्रमाला त्यांच्यासोबत आलेले त्यांचे सगळे सहयोगी आणि आपण सगळे आलेले टीम आपल्या सर्वांचं स्वागत करत असताना पत्रकार मित्रांना, मीडियाला सांगू इच्छिते की एक मोठा कार्यक्रम, चांगला कार्यक्रम या ठिकाणी उभेने सांगितलं, आप्पा याने हे दिलं, त्याने ते दिलं, चहा दिला, नाश्ता दिला, हे सगळं देतील, पण जिथे कार्यक्रम करायचा आहे ते कोणी उभं केलं हे नाही सांगितलं. ही लोकांची नीती असते. हे तिथे ना एक वीट कोणत्या आमदारांनी, खासदारांनी लावली असेल ना तीर्थक्षेत्रापासून, तेवढं त्यांनी सांगावं. हे असं सुंदर काम या गावच्या ग्रामपंचायत व बाबूभाऊ असेल, संतोष राणा असतील, ही ट्रस्टी असेल, यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी उभं केलं. आणि मी कोणत्याही राजकीय पुढाऱ्याचा हात न घेता या ठिकाणी असणारं राज्य सरकार आपलंच आहे आणि या ठिकाणी असणारे हे सगळे मंडळी ज्यांनी मोलाची ताकद दिली, आज आम्ही येथे AC बसवण्याचं काम करणार आहोत. मग एवढं मोठं काम उभं करायचं, मगच कार्यक्रमाला लोक येतात. कार्यक्रमाला येणाऱ्या लोकांना व्यवस्था देता आल्या पाहिजे. त्या व्यवस्था कशा आणि का द्यायची, मुलं घडायची असेल, मॅटवर या ठिकाणी होणार आहेत या कुस्त्या. आणि मॅट देताना सुद्धा मी पुढे कंजूसी नाही केली आहे. 15-15 लाखाचे मॅट चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून 12-12 लाखाचे मॅच या तालुक्यात 5 ठिकाणी आपण वाटप केलं. का आमच्या मुलांनी मातीतच खेळावं, आम्ही सुद्धा परदेशासारखं त्यांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. ते आमचं कर्तव्य आहे. नुसतं राजकीय म्हणून नाही तर समाजाची बांधिलकी बजवायची असेल, मुलांना घडवायचं असेल तर परदेशात 6 वर्षाचं बाळ झालं, वर्षाचं झालं की त्याच्यातली चुनूक ओळखून तिकडचे सरकार ज्या पद्धतीने त्या मुलांना घडवण्याचं काम करतात, मुलींना घडवण्याचं काम करतात आणि त्यांना पुढे आणतात, त्याच पद्धतीची सिस्टम या ठिकाणी सुद्धा आपल्या देशात, आपल्या राज्यात सुरुवात का होईना मोदीजींच्या माध्यमातून किंवा देवेंद्रजींच्या इथे असणाऱ्या सगळ्यांच्या माध्यमातून, मग एकनाथ शिंदे असतील, पालकमंत्री असतील, या सगळ्यांनी ती अंगीकृत केली पाहिजे की आपल्याला ह्या संस्कृतीला घेण्याची गरज आहे. आपल्या मुलांना घडवत असताना जसं लाडक्या बहिणी काढल्या, लाडक्या बहिणींची योजना आपण चालू करतोय, त्याच पद्धतीने आमच्या तरुणांचं काय,
या तरुणांना खरोखरच, कारण मी सोनाईला गेले तिथे प्रवीणनी बघितलं केवढा मोठा आखाडा बांधून ठेवलाय. सगळ्यांनी तिथं म्हणजे ज्याची ज्याची गरज आहे ते त्या त्या तालुक्यात किंवा किमान मध्यवर्ती जिथे आमच्या मुलांना राहता येईल त्या ठिकाणी त्यांना मल्ल म्हणून काम करता येईल. ज्या ज्या आवडी असेल ते क्रीडांगणं आपण उभी केली पाहिजे आणि मगच आपण देशाच्या सुवर्ण पदकाची अपेक्षा केली पाहिजे. त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आपण अपेक्षित होतो, नंबर पहिला आला पाहिजे. इथे असं आहे, चमत्कार केला का सगळे धावत सुटतात त्याच्या पाठी. मग तो गरीबाच्या कुटुंबातला आई बापाने पोटाला चिमटा काढून घडवलेला मुलगा, मग त्याला शोधत जायचं, मग त्याला त्या हिऱ्याला शोधायचं आणि मग तो कसा घडला ते लिहायचं किंवा दाखवायचं मीडियाला. म्हणून मी सांगितलं सुरुवातीलाच की त्यांना लागणाऱ्या सुविधा आपण कशा उपलब्ध करून देऊ, त्या कशा होणार याच्यावर सुद्धा आपली एक सिस्टीम पाहिजे. आणि ती सिस्टीम जर आली तर आमच्याकडे मातीत खेळणारी मुलं आजही मातीत खेळतायत. आणि म्हणून मग सगळ्या स्पर्धा, कबड्डी स्पर्धा असतील, या ठिकाणी खो खो असेल, या ठिकाणी बोलबाला पहिला एकच होता की जिथे टुर्नामेंट असेल त्याचा बोलबाला होता, पण आता सगळ्या खेळांना एक वेगळी दिशा मिळू लागली आहे. त्या दिशामध्ये आज या ठिकाणी होणारा हा राज्यस्तरीय कुस्ती आखाडा, या ठिकाणी होणारी स्पर्धा, याच्यामध्ये आलेले स्पर्धक तब्बल 550 पर्यंत आहेत, 68 संघ. त्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते की आई मुक्ताई तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे बनायचं आहे, कारण तुम्ही जेव्हा बाहेर पडता ना, तुम्ही घरी पोचेपर्यंत त्या आईचा जीव जाग्यावर नसतो. तिला वाटतं माझं लेकरू कधी येतं. बापाचा जीव जाग्यावर नसतो, पण बाप दाखवत नसतो, कारण बाप हा बाप असतो. म्हणून आपण ती काळजी घेतली पाहिजे, एकामेकाला साथ दिली पाहिजे. आणि साथ देत असताना आमच्यासारख्या राजकीय पुढाऱ्यांनी नुसती भाषणबाजी नाही केली पाहिजे, तर त्याच्यातली चुणूक ओळखून सगळ्यांनी मिळून त्यांना लागणाऱ्या व्यवस्थेमध्ये कसा हातभार लावता येईल, कसं मदत करता येईल. मग शारीरिक, आर्थिक, मानसिक, राजकीय जी मदत करता येईल ती केली पाहिजे. ज्यांनी ज्यांनी सहयोग दिलं त्यांचाही आभार, नाही दिलं त्यांचाही आभार. आणि तुम्ही जे नंबर काढणार आहेत त्यांच्याही देखील लाख लाख तुम्हाला सगळ्यांना ऑल दी बेस्ट म्हणते, सगळ्यांना शुभेच्छा देते. माझ्या शब्दांना या ठिकाणी बोलवलं कार्यक्रमाला त्याबद्दल त्या सगळ्यांचे आभार मानते आणि या ठिकाणी शब्दांना विराम देते. जय हिंद. खऱ्या अर्थाने जुन्नर तालुक्यामध्ये विकास आपल्या हातून झालेला आहे. या नारायणगाव नगरीमध्ये शौर्यनी असेल, जलजीवन योजनेचा विषय असेल, सर्व काही गोष्टी आपल्याच माध्यमातून झाल्यात. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्या नारायणगाव नगरीमध्ये आपलं चांगलं एखादं स्टेडियम जर आपल्या या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी जर झालं तर ते आपण या ठिकाणी करू शकता, असं मला या ठिकाणी विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये या विद्यार्थ्यांसाठी जर एखादं चांगलं जर होतो सारखं स्टेडियम जर आपल्याला जर मिळालं तर या विद्यार्थ्यांना आता ही जशी आता या ठिकाणी या हॉलमध्ये व्यवस्था करायला लागली तशी व्यवस्था आपल्याला करण्यासाठी अडचणी येणार नाही. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही ही मदत आम्हाला 100% करशाल. यानंतर या खेळाडूंचे आधारस्तंभ ज्याने अनेक खेळाडू या ठिकाणी घडवले, अनेक खेळाडूंना दत्तक ज्यांनी या ठिकाणी घेतलं, संपूर्ण महाराष्ट्रातून जे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी पुढे गेला पाहिजे. सनी फुलमाळी सारखा विद्यार्थी पुढे गेला पाहिजे. तर हे ज्यांचं या ठिकाणी कर्तव्य आहे ते असे आपले सर्वांचे लाडके संदीप बाप्पा भोडवे या ठिकाणी आपल्याला सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतील. आणि या नारायणगाव नगरीच्या परिसरामध्ये चांगले एखादं क्रीडा संकुलन होतील यासाठी आम्हाला ते आश्वासन देतील. आपले सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आदरणीय व्यासपीठ, रत्न अधिक उशीर खूप झालेला आहे, त्यामुळे सर्वच नावं घेत बसले तर खूप उशीर होईल. आणि समोर बसलेले आमचे तांत्रिक अधिकारी आणि सर्व कुस्तीगीर, कुस्ती शौकीन आणि त्यांच्यासोबत आलेले कुस्ती मार्गदर्शक, खरं तर आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये 23 पासष्ट याचं कारण असं येत आहे कारण जुन्नर तालुक्यामध्ये मुळातच कुस्ती थोडी कमी आणि बैलगाडा थोडा जास्त आहे. आणि म्हणून कुठंतरी कधी जेव्हा आपले जगन्नाथजी कोराळे असतील आणि विलाजी कदम सर असतील, मग आम्ही यांना आग्रह केला. खरं तर ही राज्य अजिंक्यपद स्पर्धा आहे. महाराष्ट्रातले 38 जिल्ह्याचे कुस्तीगीर संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. 550 कुस्तीगीर या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. आणि या स्पर्धेचे जे कुस्तीगीर विजेते होते त्या विजेत्या कुस्तीगीरांना महाराष्ट्र शासनाचे जे 5% आरक्षणाच्या जागा असतात त्या ठिकाणी नोकरी लागण्याचे त्याला म्हणजे आशा आहे, म्हणजे त्यांना नोकरी लागू शकते. आणि याचबरोबर
शालेय जे गुणांकन असं म्हणजे इयत्ता 10वी असेल इयत्ता 12वी असेल ना का त्याच्यामध्ये 15 मार्क मिळतात. तर या स्पर्धेतल्या सर्व सहभागी कुस्तीगीर आणि विजेते कुस्तीगीरांना त्या शालेय गुणांकनाचा पण या स्पर्धेतील सहभागी कुस्तीगीरांना त्याचा फायदा होणार आहे. आणि सर्वांगाने ही कुस्ती स्पर्धा आमच्या कुस्तीगीरांसाठी जरी फायद्याची असली परंतु या जुन्नर तालुक्यासाठी आपल्याला जर कुस्ती वाढवायची असेल तिथं स्पर्धा घेतली पाहिजे. असा आपल्या महाराष्ट्र कुस्तीगीर संघाने पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाने ज्यावेळेस जुन्नर तालुक्याला केला त्यावेळेस जुन्नर तालुक्याचे अध्यक्ष माननीय जगन्नाथजी कोराळे व विलाजी करंगीने हसत हसत ते आव्हान स्वीकारलं आणि आज इथे ही राज्य अजिंक्यपद स्पर्धा होत आहे. ही राज्य अजिंक्यपद स्पर्धा होत असताना खेळाडूंचं अतिशय चांगली व्यवस्था ह्या आयोजकांनी केली. म्हणजे त्यांचं निवास असेल त्यांचं भोजन असेल आणि अतिशय आणि स्पर्धेसाठी पण नारायणगावकरांनी हा मला हॉल उपलब्ध करून दिला. अतिशय छान वातावरणामध्ये स्पर्धा होत आहे. मी खूप काय बोलत नाही कारण स्पर्धेला उशीर झालेला आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या वतीने जुन्नर तालुका कुस्तीगीर संघ असेल आपले नारायणगाव असेल जुन्नर तालुका असेल या संपूर्ण या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि मी 2 शब्द थांबवतो.